कागा केविलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झाली से दिसे, लाज वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिली या सारखी, लाजविली मागे संतांची उत्तरे, कळो आले खरे तुझे एकावरुनी, लाजविली मागे संतांची उत्तरे, कळो आले खरे तुझे एकावरुनी, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठले, लाज येते मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिया सारखी, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, सरे चरण संताजिया, सरे चरण संताजिया, सरे चरण संताजिया, त्यांच्या कृपाने कथेचा प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्याउश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमोते पुरुषाय तुभ्यं, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दम् ईशम् आनंदी वल्लभम्। कागा केविलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झाली से दिसे, लाज येते मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिली या सारखी। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाशी जरा संवाद साधतायत। विठ्ठल विठ्ठल या पवित्र जागेवरती अनेक वर्षापासूनचा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि आज मला ही कीर्तन करण्याची संधी अर्थात आपल्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते आदरणीय आमचे बाबा परमपूज्य श्रद्धेय बाबा, आणि ज्यांनी वेळोवेळी संपर्क केला आमचे स्वामी बाबा केंद्रीला कीर्तनाला आले होते मागच्या वर्षी। ज्यावेळेस बाबांनी फोन केला त्यावेळेस ती आठवण सांगितली, म्हटले तुम्ही पडिले दूरदेशी अभंग घेतला होता, आणि ज्यांच्या योगे बाबांचा आमचा संपर्क आला ते आमचे अंशीरामजी महाराज। त्यांनी बऱ्याच वेळा या कार्यक्रमाच्या संबंधाने आठवण करून दिली। आज कीर्तनासाठी मी बऱ्याच वेळा बोलत असतो, ज्यांच्या येण्यानं वातावरण निर्मिती होती नाही का। आदरणीय भजन सम्राट, आपल्या भागाचं वैभव, खरं तर हे भागाचं वैभव नाही का, पूर्ण महाराष्ट्राचंच वैभव, ज्यांच्या दिव्य स्वराने संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला असे आमचे भजन सम्राट माझे हृदयस्थ शिवाजी महाराज आवर्जून आले। माझे हृदयस्थ भजन सम्राट तितक्याच ताकदीनं कीर्तनाची साथ अखंडपणे करीत असतात। आमचे पांडुरंगजी महाराज भोसले, अंशीरामजी महाराज, आमचे उल्हास महाराज, आमचे पितृतुल्य जिजा,
हरकी सुंदर. हा, आणि ज्यांनी आता सुंदरच पहिली चाल आळवली नाही का, ते जुने गायक भजन सम्राट हरिकिशन महाराज बेडकर. त्यांच्या काळात त्यांनी खूप आनंद दिलेला आहे नाही का. एक काळ असतो प्रत्येकाचा. तरी सुद्धा आपल्या आज कीर्तनासाठी ते आले, म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी आले. खरं तर नाही का, त्यांनी आपल्या कीर्तनात गावं इतकं काय मोठं वातावरण नाही आपलं. आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी आले. आमचे उल्हास महाराज, आमचे दत्ता महाराज, आमचे गजानन महाराज, जे की आम्ही सोबत होतो आळंदीला. आमचा माऊली उत्कृष्ट पक्वाज वाजवतो. आणि तुम्ही सर्वच देवरूप श्रोते. माऊली महाराज, हो हो. आणि ज्यांनी आज मला दिवसभर नाही का या कार्यक्रमासंबंधी आठवण करून दिली, आमचे नागेश भाऊ, आमचे गजानन भाऊ, सर्वच मंडळी. तुम्ही देवरूप श्रोते. माता भगिनी, जसे ज्ञानोबाराय तुकोबाराय बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या अभंगाचा भाव पाहू. विठ्ठल विठ्ठल आज विशेष दिवस आहे बघा, विशेष दिवस आहे. आजचा दिवस जर उगवला नसता 400 वर्षापूर्वी, तर आपण मात्र अंधाऱ्या रात्रीमध्ये खितपत पडलो असतो. आपल्या उद्धाराची कसलीही दिशा आपल्याला सापडली नसती. आपण चाचपडत राहिलो असतो. आज चित सूर्याचा जन्म झालेला आहे. आणि ते चित सूर्य म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबाराय. आज वसंत पंचमी. खरं तर आपण भाग्यवान आहेत. आज तुकोबारायांचं चिंतन करायला मिळतं आपल्याला. आणखी दुसरं एक भाग्य आपलं की तुकोबारायांच्या नंतर आपला जन्मकाळ आहे नाही का. 400 वर्ष होऊन गेले, आपल्याला महाराजांचं दर्शन झालं नाही. बरं, त्या काळामध्ये जर दर्शन झालं असतं तर तितकी महाराजांच्या बद्दल आपल्याला आस्था राहिली नसती, तितकं प्रेम राहिलं नसतं. महाराज काय म्हणतात ते आपल्याला कधी उमगलं नसतं. कारण त्यावेळेसचे जे त्यांच्या भोवतालचे लोक होते त्यांना ती गोष्ट उमगली नव्हती. तर आपण त्यावेळेस नसतं उमगलं आपल्याला पण नाही का. परमार्थ म्हणजे काय, त्याची दिशा म्हणजे काय, उद्धार म्हणजे काय, संत म्हणजे काय. त्यावेळेस मला वाटतं आपण पण तुकोबारायांचा छळ करण्याच्या यादीतच असतो. बरोबर. पण आपण भाग्यवान आहेत की तुकोबारायांच्या नंतर आपला जन्म आहे. आणि विशेष भाग्य आपलं की महाराष्ट्रामध्ये जन्म आहे आपला. तुकोबारायांचे आपण अनुयायी म्हणून घेतो स्वतःला. हे तुकोबाराय कोणी सामान्य नाहीत बरं, सामान्य नाहीत. 1600 साली दुष्काळ पडला, दुष्काळ पडला. बऱ्याच शहाण्या लोकांनी त्यावेळेस गदारोळ केला. जे काही धर्माचे ठेकेदार होते त्यांनी महाराजांवरती चिखल उडवायला सुरुवात केली. कोण वेडा म्हणून संबोधू लागलं महाराजांना. पण मला वाटतं तो 1600चा दुष्काळ सतत पडावा आणि त्या प्रत्येक दुष्काळामध्ये एक वेडे तुकोबाराय जन्माला यावेत, म्हणजे आमच्या शहाण्याला सुधारण्याची संधी मिळेल. काय करता शहाणे माणसं, शहाणे माणसं आपण बोलतोय. जग हे शहाण्यांनी भरलेले आहेत. कुठे शहाणे माणसं? एक तुकोबा, एक तुकोबा बस. तुकोबाराय म्हणजे कोण येतो? तुकोबाराय म्हणजे चित सूर्य आहेत. हा आपला हा नेहमीचा सूर्य उगवतो ना, आपल्याला प्रकाश देतो, आपला अंधार फेडतो, आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत करतो. हा सूर्य बरोबर आहे, करतो. हा फक्त अंधार फेडतो. जगद्गुरु तुकोबाराय असे सूर्य आहेत की तो अज्ञान अंधार फेडतायत. जगद्गुरु तुकोबाराय असे सूर्य आहेत की ते तेजाचं दान देत आहेत. ह्या सूर्याने आतापर्यंत एखादा तरी सूर्य निर्माण केलाय का? आठवतंय का? दिसतंय का आपल्याला? एखाद्या सूर्याची निर्मिती झालेली कळतंय का आपल्याला? नाही. आतापर्यंत एकही सूर्य ह्या कृपण सूर्याने निर्माण केला नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय असे सूर्य आहेत की त्यांनी अनंत सूर्य तयार केलेत की जे आपल्या तेजाने इतरांना प्रज्वलित करतायत, इतरांना तेज देतायत. आपल्या तेजाचं दान तुकोबारायांनी दिलं.
विठ्ठल विठ्ठल. ह्या सूर्याच्या बद्दल बोलताना ज्ञानोबा बोलतात, जगाचे अंधे फिडीत स्त्रियेचे रावळे उघड्यात निघे जैसा भासत प्रदक्षिणे. हा सूर्य काय करतो? जगाचा अंधकार फेडतो आणि निवांत निघालेला असतो, नाही का? निघे जैसा भासत प्रदक्षिणे. पण तुकोबाराय आशे सूर्य आहेत. अरे भ्रमंती तर करायची, पण ह्या जगाचा उद्धार झाला पाहिजे. हे अंधाऱ्या रात्रीतलं जग बाहेर काढायला पाहिजे. माझ्यावरती किती आघात होऊ द्या, अडचण त्याची नाही, सहन करण्यासाठी मी समर्थ आहे. तुकोबारायांचं जीवन आपल्याला प्रेरणा देणारं जीवन आहे. बोलू आणखी? हिमालयासारखे दुःख आले महाराजांच्या जीवनात, पण महाराज कधी हातबल झाले नाहीत. आपण अनेक वेळा बोलतो देवाचं चरित्र हा उधारीचा मामला असतो, पण संतांचं चरित्र हा रोखीचा मामला आहे. जगद्गुरु तुकोबाराय रोकडा मामला आहे. महाराजांचा ज्यावेळेस जन्म झाला होता त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र हा अंधश्रद्धेने ग्रासलेला होता. संपूर्ण महाराष्ट्र. राजकीय परिवर्तन त्यावेळेस घडणं गरजेचं होतं. सत्ता परिवर्तन घडणं गरजेचं होतं. मुघलाची सत्ता होती, मुसलमानी सत्ता होती, अत्याचार होत होते. जसा महाराष्ट्र या बाबतीमध्ये दुर्दैवी होता ना, तसाच अध्यात्माच्या बाबतीतही दुर्दैवी होता. शाक्त पूजक जास्त लोक होते. धर्माचे ठेकेदार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने धर्माची नीती सांगत होते. धर्म म्हणजे काय, त्यांना अपेक्षित असणारा धर्म ते लोक जगासमोर मांडत होते. असा कोणीतरी एखादा सूर्य, अर्थात कोणीतरी क्रांती, आणि क्रांती ही समाजातून होत असती. क्रांतिकारक असा म्हणजे काय एखादा प्रेषित येत नसतो, बरोबर? आता तुकोबारायांच्या 8 पिढ्याची भक्ती उदयाला येत होती. विश्वंभर बाबापासून चालत आलेली भक्ती महाराजांच्या रूपाने आता प्रकट होणार होती आणि हे जगाला ललांभूत करणार होती. म्हणून आजच्या दिवशी महाराजांचा जन्म. विठ्ठल विठ्ठल. महाराजांचं जीवन आपल्याला प्रेरणा देणारं जीवन आहे. महाराजांचं जीवन आपल्याला दीपस्तंभासारखं प्रकाशमय करणार आहे. फक्त ती नजर आपल्याला असली पाहिजे. अर्थात त्या दिशेने आपल्याला आपला परमार्थ चालला पाहिजे. त्या दिशेने आपला परमार्थ चालला पाहिजे. संत चरित्राची आवश्यकता काय? संत चरित्र का? संत चरित्र हे चारित्र्य घडवत असतं. संत चरित्राची त्याच्यासाठी गरज आहे. देवाची कथा कदाचित देवाला आवडेल न आवडेल माहित नाही. श्रीमद भागवत रामायण देवाला आवडेल न आवडेल नाही सांगता येत, पण संत चरित्राच्या बाबतीमध्ये ते देवाला फार आवडतं. तेही प्राणापरवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्रात प्रशंसती. माझी भक्तांची ज्यावेळेस कथा होती ना, तर ती माझी कथा मला प्रिय कधीच वाटत नाही. माझ्या भक्तांची कथा माझ्या अंतकरणाला आल्हाद देते. हे देवाचं मनोगत आहे. मला वाटतं जे देवाला आवडतं ते आपण करायला पाहिजे का आपल्याला आवडतं ते करायला पाहिजे आपण? बोला. जे देवाला आवडतं ते. मग असे कितीतरी सप्ताह आहेत महाराष्ट्रभर चाललेले, तुरळक असे सप्तेत किती संत कथा होते. मला वाटतं भागवताची रामायणाची नितांत गरज आहे. देवचरित्र आपल्याला काही अनुकरणाचे पाठ शिकवतं, ठीक आहे ते आहे, पण संत चरित्र हे आपल्या जवळचं वाटतं. देवाकडे करतुम अन्यथा करतुम या शक्तीचा वास आहे. संत हे स्वबळावर लढलेले आहेत. त्यांना कुठला आश्रय नाही. म्हणून मला वाटतं प्रत्येक सप्ताहामध्ये महाराजांचं चरित्र व्हावं. महाराजांचं दिव्य चरित्र आहे. महाराज म्हणजे इतर कोणी महाराज म्हणत नाही बरं मी. या जगाच्या पाठीवर फक्त एकच महाराज येत, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. बाकीचे महाराज ते उपमहाराज म्हणा, फार तर त्यांना नाही का. बाकीचे महाराज असू शकत. महाराज या शब्दाची व्याख्या, महाराज जो आध्यात्मिक भूक भागवतो त्याला महाराज म्हणतात. आध्यात्मिक भूक. आपल्याला आध्यात्मिक भूक लागलेली, आपल्याला लालसा लागलेली आहे. अरे माझा उद्धार झाला पाहिजे. रात्रंदिवस तळमळे आपल्याला. कमी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त
काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, अशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धाराची तळमळ लागलेली, कधी देव मला भेटेल, माझं हे कर्म कधी खंडल, पारुशीतील धर्माधर्म कासायाने कळेल हे वर्म. माणसं 70 वर्ष परमार्थात येत, पण वर्म फार दूर आहे, नाही लक्षात येत, नाही हाताशी येत वर्म. परमार्थ तर चाललेला आहे आपला, रोज परमार्थ चालू आहे, पण ज्या दिशेने परमार्थ जायला पाहिजे, जे इप्सित ध्येय आपलं, त्या ध्येयापर्यंत आपला परमार्थ जायला पाहिजे, मला वाटतं तिथपर्यंत आपला परमार्थ जात नाही. त्याचं एकच कारण आहे की आपलं वर्म चुकलंय. आपण बघा, बऱ्याच वेळा अशी एक गोष्ट असते बघा, की प्रार्थना करायची, ती प्रार्थना करायची कोणाला करायची? ज्याने हे दुःख भोगलेले आहेत, ह्या दुःखातून जो पलीकडे गेलेला आहे त्याला प्रार्थना करायची. तो काहीतरी ह्या दुःखाचे उपाय सुचू शकतो आपल्याला, पण असं घडत नाही. आपण आशांची प्रार्थना करतो की बस आशांची प्रार्थना करतो की हे कधी दुःख त्यांनी भोगलेलंच नाही. आपल्या पूजेचे विषय फार अय्याशी लोक आहेत. माझी भाषा कळते आपल्याला. आपल्या पूजेचे जे लोक, आपण काय आयडॉल म्हणा, काय आणखी प्रेरणा स्रोत म्हणा, ते मांडलेले लोक आपले फार फार अय्याशी लोक आहेत. ते वारकरी संप्रदायाने त्याग शिकवला, त्याग, आणि हे संत त्यागामध्ये जगलेले आहेत. तुकोबारायांची श्रीमंती किती होती? आता लोक आकडेवारी सांगतायत तुकोबारायांची, इतकी श्रीमंती होती, तितकी श्रीमंती होती. म्हटले आप्पाजी गोळव्यांची मुलगी महाराजांना दिली, म्हणजे सासरवाडी पुण्याची होती, मग ते किती श्रीमंत. मला वाटतं हे प्रारंभीचं चरित्र आहे. महाराजांना पत्नी किती होत्या, महाराजांना मुलं किती होते, महाराजांची सासरवाडी लोहगावची होती का पुण्याची होती, त्यांचे सासरे किती श्रीमंत, मला वाटतं याच्याशी देणं घेणं नाही आपल्याला. अरे जो महात्मा दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्याच न पडे म्हणणारा, आणि आपण त्याच्या संपत्तीचा विचार करायचा का? कशासाठी? आपण एक विचार करायचा आहे, काही पाठ केली संतांची उत्तरे, इथून ज्या तुकोबारायांच्या जीवनाची सुरुवात झाली, घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मोक्त आत्मस्थिती सांडविन, मोक्त आत्मस्थिती सांडविन, मुक्त आत्मस्थिती सांडविन, आत्मस्थिती सांडविन, मुक्त आत्मस्थिती सांडविन, घोटविन ब्रह्मज्ञान हाती, लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मोक्त आत्मस्थिती सांडविन. हा प्रवास थक्क करणारा प्रवासी, थक्क करणारा. सुरुवातीच्या काळात काय होतं, महाराजांनी त्यांचं जीवनचरित्र सांगितलं. 20 चरणाचा अभंग येतो. या ते शुद्ध वेश केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. मी माझं आत्मचरित्र सांगणार नव्हतो, पण तुम्ही मला विचारताय म्हणून मी सांगतो. बघा, मोठ्या माणसाला विचारण्याची पद्धत असते, तुमचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला, बरोबर. एखादा माणूस काय मोठी कामगिरी केली, मोठ्या क्षेत्रात एखाद्याने नाव मिळवलं की
त्याला विचारतो आपण की बुवा आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला, इथपर्यंतचा प्रवास तुम्ही कसे आलात, पहिली परिस्थिती कशी होती, आता कसं काय साधन केले तुम्ही. तसंच महाराजांनाही विचारलं लोकांनी. आणि महाराज काय आत्मचरित्र सांगण्यासाठी तयार नव्हते, पण लोक हो तुम्ही विचारताय म्हणून मी माझं आत्मचरित्र अर्थात काही प्रसंग सांगतोय. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतोय. दुष्काळे आटिले द्रविणेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. ज्या चरित्राची सुरुवात इथून झालेली आहे आणि उरलो उपकारा पुरता, हे थक्क करणारा प्रवास आहे. पण का कोण जाणे ह्या महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव आहे की आपल्याला हे चरित्र महाराजांची गाथा का उमगत नाही, का कळत नाही. अरे रात्रंदिवस नाही का 10,000 प्रचारक फिरतायत, पण मला वाटतं ते आत्मकेंद्री बनून फिरतायत. आत्मकेंद्री जे तुकोबारायांच्या विचाराचं बीजारोपण आम्ही सर्वसामान्य श्रोत्यांच्या हृदयामध्ये का करू शकत नाही, का करू शकत नाहीत बोला. कारण ती वृत्ती आमची नाही. आम्हाला फक्त समाजाच्या श्रद्धा घ्यायच्या आणि आमच्याच भोवती खेळून ठेवायच्या. समाजाच्या श्रद्धेचं ते कापणी करायची उधाण आलेलं आहे श्रद्धेला, त्या श्रद्धा फक्त आम्ही वापरायच्या नाही का. महाराजांच्या कधीतरी विचाराचं बीजारोपण झालं पाहिजे. आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या विचाराचं बीजारोपण होत नाही तोपर्यंत मला वाटतं महाराष्ट्राचा जो काय क्रांती सूर्य आहे तो कधीच उदयाला येणार नाही. क्रांती ही महाराजांच्या विचारात आहे. महाराजांचे विचार म्हणजे हे सर्वसामान्य असे ते काय विजलेल्या फुल्लिंगासारखे नाही, निखारे असे लाल झालेले निखारे आहेत. एक एक अभंग असा दिव्यत्वाची प्रचिती देणार आहे. एक अभंग जर आपल्या जीवनात आला आणि त्याचं अनुकरण जर आपल्याकडून घडलं तर विमान दुसरं येण्याची म्हणजे गरज नाही. परत वेगळं काय मरण्याची, परत जन्माला येण्याची, मोक्षण ह्या भानगडी करण्याची काही गरज नाही. म्हटले ज्ञानासाठी काय काय साधनं करावं लागतं, नाही काही गरज नाही त्या गोष्टीची. फक्त एकदा का बीजारोपण झालं रे झालं महाराजांच्या अभंगाचं, बस त्या दिवशी मुक्त आत्मस्थिती झाली आपली. होत नाही. त्याच्यासाठी काय झाले, जी मेन विचार आहे, जो मुख्य विचार आहे तो बाजूला गेलाय, आपला बाजूला गेलाय. हे शेवळ वरती आलेले नाही, हे शेवळच लय दाट झाले. शेवळ दाट झाले. ते पान इतकं स्वच्छ पाणी आहे खाली, पण शेवळाचं आवरण आहे. लोक म्हणतात कीर्तनासाठी म्हणजे नाही का 10 गोष्टीची गरज असते. व्याख्यान चांगलं पाहिजे, त्याला हसवता आलं पाहिजे, त्याला रडवता आलं पाहिजे, त्याला स्वरता आहे, गरजेचंच ह्या गोष्टी पाहिजेतच. पण मला वाटतं त्याला हसवता आलं पाहिजे, रडवता आलं पाहिजे, कीर्तन करायला मुख्य 10 गुण पाहिजेत असं म्हणतात. पण सर्वात महत्वाचं तुकोबारायांचा विचार, ज्ञानोबारायांचा विचार श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचता आला पाहिजे. हे महत्वाचं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. कीर्तनकाराला 10 अंग पाहिजे, तो 10 अंगाने नटला पाहिजे नाही का, त्याने 10 अंगाचं प्राकट्य केलं पाहिजे कीर्तनामध्ये, अशी भूमिका असते लोकांची. पण मला वाटतं ह्या भूमिका गौण आहेत. जो तुकोबारायांचा, जो ज्ञानोबारायांचा मूलभूत जी संकल्पना आहे, ज्ञानोबारायांची मूलभूत संकल्पना ती श्रोत्यांच्या हृदयापर्यंत गेली पाहिजे. ज्ञानोबारायांची काय इच्छा होती की माझ्या ज्ञानाची ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवावी, अर्थात प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती स्थित व्हावी. याच्यासाठी तर ज्ञानेश्वरी लिहिली ना, याच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. गाथा कशासाठी, गाथेची निर्मिती कशासाठी आहे. ज्या तुकोबारायांनी गाथा संसार जाळून गाथेची निर्मिती केलेली बघा, जाळूनी संसार बैसलो अंगणी, गाथेची निर्मिती संसार जाळून केली. पण दुर्दैव आहे आमचं की तेच अभंग विकून आम्ही आमचा संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करतोय. संसार सुखाचा होईल संसार सुखाचा कधीच होणार नाही. हे काय नारदाच्या गादीवरून बोलायचं म्हणजे असं काहीतरीच उचलले जीवन लावले टाळाला असं नाही. तुम्ही विचार करा, एक गोष्टीचा विचार करा. तुम्ही सांप्रदायिक माणसं आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहेत, आपण जाणतोय. कधीतरी मागं वळून बघितलं पाहिजे, सिंहावलोकन केलं पाहिजे. काय चाललंय. गाथीची निर्मिती संसार जाळून, आणि आपली रोज धावाधाव संसार सुखी करण्यासाठी. ज्या महात्म्याने संसार जाळला आणि गाथीची निर्मिती केली, आपला संसार सुखाचा नाही होणार. त्याच्यासाठी गाथेवर संसार सुखी करण्याचा प्रयत्न नाही करायचा. गाथा माझा उद्धार झाला पाहिजे याच्यासाठी गाथा आहे. मला मोक्षाचा मार्ग कळाला पाहिजे
याच्यासाठी गाथा आहे, गाथेची निर्मिती त्याच्यासाठी आहे. तौलनिक दृष्ट्या आपल्याला कोणाला कमी लेखायचं नाही आणि कोणाला जास्त नाही, पण सांगतो खरं तर हा विस्तार याच्यासाठी जे की आज महाराजांची नाही का जन्मदिवस आहे त्याच्यासाठी हे मला बोलणं गरजेचं आहे. औचित्याचा भाग आहे हा, हे बोलणं गरजेचं आहे. अभंग तर महाराजांचाच आहे, आपल्याला त्याच्यावरती बोलायचंच, पदापदाचं चिंतन करायचं, तो भाग आहेच, पण हा औचित्याचा मुद्दा आहे आजचा. बऱ्याच वेळा तुलना केली जाते, शंकराचार्यांची तुलना केली जाते माऊलींच्या जीवनासोबत, कधीतरी महाराजांच्या जीवनासोबत पण तुलना केली जाते. शंकराचार्यांचं जीवन ब्रह्मचारी जीवन आहे. 8व्या वर्षी वेद अध्ययन केलं, 12व्या वर्षी 6 शास्त्राचा अभ्यास केला, अध्ययन केलं, 16व्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं आणि 32व्या वर्षी जगद्गुरु शंकराचार्य शांत झाले. त्या उलट महाराजांचं जीवन आहे बघा. मला वाटतं जगद्गुरु शंकराचार्यांपेक्षा सुद्धा काकणभर श्रेष्ठ महाराजांचं जीवन आहे. ब्रह्मचारी माणसांनी ह्या सर्व गोष्टी करणं त्याला गरजेचं आहे, त्या कराव्याच लागतात बरं. पण संसाराला म्हणून आल्याच्या नंतर अरे संसारात का कमी ताप आहे का? संसाराच्या तापे महाराजच बोलतायत ना, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करितया सेवा कुटुंबाची. महाराजच बोलतायत की संसारामध्ये किती दुःख आहे, बुद्धी घारलेली असते, सुधरत नाही, काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे, बुद्धी घारलेली असते. ब्रह्मचारी माणूस ते करावंच लागतं, तेवढं झालंच पाहिजे आणि ब्रह्मचार्याने तेवढं केलंच पाहिजे, गरजेचं आहे ते करणं. जगद्गुरु शंकराचार्यांनी अध्ययनाने हे सर्व साध्य केलं आणि जगद्गुरु तुकोबरायांना हे प्रसादाने मिळालं. शराक्षरा वेगळा तुका हो निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. हा हे जे मी बोलतोय हे माझ्या मनचं बोलत नाही, मला देव बोलून घेणार आहे. सखा कृपावंत वाचता, सखा कृपावंत वाचता, सखा कृपावंत वाचता, सखा कृपावंत वाचता,
मला देव बोलून घेतो, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी शिकविता धनी. अर्थात तो भगवंत मला बोलायला होतो. मी आता हे जेवढं काही वाङ्मय निर्मिती केली त्या भगवंताच्या आज्ञेवरून केली. गाथा त्या भगवंताने आज्ञा केली म्हणून मी हे बोलतोय. हे महाराजांचं जीवन आहे. परमार्थ जोमात चाललेला आहे महाराजांचा. पण काही गोष्टी अशा असतात बघा, परमार्थाला लागलं, परमार्थाची सुरुवात झाली चांगली की जरा मनुष्याचं प्रापंचिक जीवन ढिलं पडत असतं, ढिलं पडतं. भक्तीला तर सुरुवात केली, आता भक्ती जोमात चालू आहे. पण भक्तीला लागला की इथं प्रापंचिक स्थिती ढासळती माणसाची, नाही का? प्रपंच संसार जरा कमी पडतो. माझं बोलणं कळतंय ना महिला मंडळी? तुकाराम महाराजांचं चरित्र नुसतं कानावर पडलं तरी उद्धार होण्यासारखं आहे बघा. म्हणला हो नाही का? वा, उद्धार होण्यासारखं. मनुष्य भक्तीला लागला, परमार्थ करायला लागला की लोक नाव ठेवायला सुरुवात करतात. बरोबर आहे. कधी कधी त्या भक्ताला पण असं वाटतं की मी बराच पुढे आलोय, खूप पुढे आलोय. आता संसार तर सुटलाय, संसार आपला पाण्यात बुडण्याची त्याची तयारी झालेली आहे. संसार आता वर येण्याचे चिन्ह नाहीत. कशाने संसार वर आणू मी? काहीतरी उद्योग राहिला पाहिजे ना संसारासाठी. काय नाही, परमार्थ हाच उद्योग असतो, दुसरा उद्योग कुठला नाही, फक्त परमार्थ. आणि परमार्थाच्या नादाला मी समजा लागलो, अर्थात परमार्थ मी करतोय, पाठीमागे संसाराची काय स्थिती झाली मला माहित नाही. संसाराचं दिवाळं निघालं, वाटोळं झालं, काय झालं माहित नाही. पुढचा माझा प्रवास चालू, पण मी पुढे निघालोय. पुढे देव पण भेटायला मला तयार नाही. फार मी दूर आलोय, फार दूर आलोय, पण देव दिसायला तयार नाही. मागे संसार फार पाठीमागे राहिला आणि पुढे देव दिसायला तयार नाही. आणि दुःख सुद्धा थोडा सुद्धा प्रकाश दिसत नाही मला. तिनं मनाची घालमेल बस. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये जे हजारो ग्रंथाची निर्मिती आहे ना, ती कशासाठी माहिती आहे का? कालच विषय झाला. कशासाठी? फक्त सज्जनांचं मन स्थिर राहण्यासाठी. दुर्जन सुधारावेत हा कधीच कुठल्या शास्त्राचा उद्देश नाही. विठ्ठल विठ्ठल. बोला, 2 दिवस तुम्ही टीव्ही बघताय. दुर्जन सुधारावेत कुठलं शास्त्र नाही, कुठलं शास्त्र नाही. त्याच्यातला वाकडेपणा जाऊ ज्ञानोबराय बोलतायत नाही का, तुकोबारायांनी तेच बोललं. पण टोटल सुधारलाच पाहिजे दुर्जन, असा काही ठेका घेतलेला नाही. बरं, त्यांचे अभंग आता आपण सांगतोय ना, आता आपण सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यांच्या काळातच ते दुर्जन का सुधारले नाही? खरं तर म्हणजे त्यांची इतकी साधना होती, पाहिल्या मंबाजीवर परिणाम व्हायला पाहिजे होता, मंबाजी सुधारायला पाहिजे होता. पण झालं का असं? नाही झालं. अहो, जे उपदेशक आहेत तुकोबाराय त्यांना भांडायला उठला तो मंबाजी. बरोबर आहे की नाही? जेवढे ग्रंथ आहेत, जेवढे शास्त्र आहेत, ते फक्त आणि फक्त सज्जनांचं मन स्थिर करण्यासाठी आहेत. जरा सज्जनांची स्थिती दौलायमान झाली, साधक त्याचं कधीतरी साधकाचं पण हृदय असं खातंय, अर्जुनासारखं होतंय त्याला, नाही का? वेपतुष्टे शरीरे मे रोम हर्षश्च जायते. अरे ह्या संसाराकडे बघितल्याच्या नंतर हातपाय गलित गात्र होतात. परमार्थही मी फार लांब दिसत नाही आणखी मला, आणि संसारही मी फार लांब सोडून आलोय. आता करायचं काय? अशा वेळेस तो साधक भीतो आणि त्या साधकाला त्या ठिकाणी धैर्य देण्याचं काम हे वाङ्मय करीत असतं. हे वाङ्मय करीत असतं. महाराजांना असंच वाटलं, अरे ज्यावेळेस मी भौतिक स्थिती पाहतोय, जे परमार्थाला नाहीत लोक, त्यांचं बरं चाललंय. त्या 4 वाक बोलतोय बघा, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मे भूतश्च देहश्च पुनरागमनं कुतः. तो 4 वाक बोलतोय. 4 वाकाचं जीवन जगणारे लोक आहेत. आणि त्या काळात महाराजांनी पण ते पाहिलं, जे परमार्थाला नाहीत, परमार्थाच्या वाटेवर नाहीत, ज्यांच्या गळ्यात माळ नाही, कुठं दक्षिणा देत नाहीत, नाही का, आपल्या आश्रमाला नाही, मंदिराला कधी पंगत नाही, कधी दर्शन नाही, ते 6-6 महिन्याला गाड्या बदलतात. आणि हा बिचारा काबाड कष्ट करतो, शेतात जातो, नाही का,
पंगत घालण्याची तयारी, परमार्थ करण्याची तयारी. बरं काहीतरी आपल्या संसारातलं थोडंसं फाटका संसार असतो, पण त्याच्यातले 10-5 रुपये आपले ठेवायचे नाही का, बाबांना दक्षिणा द्यायची. अर्थात इथल्या ह्या मंदिर विकासासाठी काहीतरी आपला हातभार लागला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न असा सर्वसामान्य करतो. पण जो 6 महिन्याला गाडी बदलतो त्याचं नाही बरं का काय, त्याचं आणि परमार्थाचं कधी देणं घेणंच नसतं त्याला. ज्ञानोबाऱ्यांनी उगच नाही सांगितलं की एखादाच असतो असा जो श्रीमंत असतो आणि उदार असतो. हा ते सर्वांना शक्य होत नाही, ती गोष्ट सर्वांना शक्य होत नाही. त्याचा व्यवहार वेगळा असतो, त्याचं वागणं वेगळं असतं. त्याचा तो इकडे पाठीमागं बघायला तयार नसतो, तो त्याचं प्रवाहित जीवन असतं, पुढं चाललेलं जीवन असतं. आणि त्यांनी तो सिद्धांत असा पक्का तयार करून ठेवलेला असतो. बस तो चारवाकासारखा वागतो. यावत जीवेत सुखम जीवेत. आता आपण जन्माला आलोयत ना, सुखाने जगायचं, सुखाने जगायचं. अहो सुखाने जगण्यासाठी पैसे लागतात, मग त्याच्याकडे ती पण व्यवस्था नाही. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा, कर्ज काढा म्हणतो तो नाही का. आई अशी लोक, आता आपण सर्वसामान्य शेतकरी माणसं कर्ज काढतो, हे आपल्या दुबळ्या संसाराचं लक्षण आहे. पण मोठ्या लोकांना 800 हजार आणखी किती 10,000 कोटीचे कर्ज काढतात. ते कशासाठी? आई अशी जीवन जगण्यासाठी. बरं आपल्याकडं 2 हप्ते चुकले तर आता मार्च महिना पुढंच आहे. 10 वेळा गाडी येते, बरोबर आहे का नाही. गेला तो मल्ल्या पळून, कसली गाडी. आणि हे बँकेवाले इथंच ते पेनाला बांधून ठेवतात नाही का. तो पेन असतो लिहायचं तिथं स्लिप भरण्याचं, त्याला बांधून ठेवतात. अरे तो गेला ना आता, 1000 कोटी घेऊन गेला, तुम्ही 10 रुपयाचा पेन बांधून ठेवला. ही वस्तुस्थिती आपण जाणता, आपण बघता. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा, ऋण काढायचं. मग ऋण काढल्याच्या नंतर काय करायचं? हा जुना 4 वाक होता बरं का. ऋण काढल्याच्या नंतर म्हटले घृतम पिवेत, म्हणजे तूप प्यायचं. आताचा जर 4 वाक असता ना, ऋणम कृत्वा सुराम पिवेत म्हणला असता तो. सुरा म्हणजे दारू. ऋणम कृत्वा घृतम पिवेत भस्मे भूतश्चे. मग हे फेडायचं कशाने? अहो फेडण्याची चिंता कोणाला आहे? ज्या वेळेस हे शरीर जाणारे, जळणारे, त्याची राख होणारे, मग आपल्याला कोण पैसे मागायला येईल? यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मे भूतश्च देहश्च पुनरागमनम कुतः. ही 4 वाकाचं जीवन जगणारे लोक आहेत. महाराज बघतात यांच्याकडे, यांचं बरं चाललंय, यांचं बरं चाललंय. अरे जो देवाला परमार्थाला लागलाय, जो भक्ती करण्यासाठी लागलाय, देवाचं नाव आळवतोय तो, तुझे नाममुखी तयासी विपत्ती आश्चर्य हे चित्ती वाटत असे. तुझं भजन करणारे, तुझं रात्रंदिवस नामस्मरण करणारे, अशा लोकांना मात्र तू छळतोस. देवा का छळतोस? देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा देवाची खूनची. ज्याच्या घराला येतो बस त्याच्या संसाराला चिरा, बस त्याचा संसार खाली बसतो. त्याला वाटतं त्याच्या संसाराचं वाटोळ व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत हा संसारात आहे, रममाने नातेवाईक आहेत नाही का, बायका मुलं सर्व त्यांना आपलं वाटतंय, देव दूरचा वाटतो. त्याचं मन त्याच ठिकाणी गुंतलेलं आहे, त्याचं मन त्या संसारात रुंजी घालतंय. त्याचे सर्व बंध तोडायचे. अरे हा परमार्थाला लायक आहे, हा परमार्थ करू शकणार आहे, हा आपल्याकडे यायला पाहिजे. मग हा गुंतलाय, कशात गुंतलाय? हा
जन तरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण त्याचे त्यासी नाही स्मरण त्याचे त्यासी नाही जन तरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण त्याचे त्यासी नाही जन तरे गुंतले प्रपंचात त्याचं गुंतलाय पूर्ण बुडालाय तो त्याला स्मरण नाही आपल्याला काय करायचंय तर खरं तर संत वेळोवेळी जाग करतात आपल्याला सावध व्हा जागे व्हा अरे तुम्ही अजून तरी होय जागा अजून तरी होय जागा अजून तरी होय जागा अजून तरी होय जागा तुका म्हणे पुढे का तुका म्हणे पुढे का कारे ममतसी तकटा कारे ममतसी तकटा तुका म्हणे पुढे तुका म्हणे पुढे कारे ममतसी तकटा कारे हाने गोरे वाटा जागा हो जागा हो अरे पुढे दगा आहे दगा तू जागा हो प्रत्येक वेळी संतांनी आपल्याला जाग केलंय पण लक्ष नाही आपला विषय चाललाय की ज्या वेळेस परमार्थामध्ये आपण पूर्णपणे निघालोय त्यावेळेस आपली सामाजिक स्थिती प्रापंचिक स्थिती खालवलेली असते आणि मग आपल्याला नको त्याला शरण जावं लागतं नाही का नको त्याला तुकोबारा शरण गेले नाही कोणाला ज्ञानोबारा शरण गेले नाही कोणाला पण आपण सर्वसामान्य जीव आहोत नाही का भक्तीला लागल्याच्या नंतर आपल्याला कोणाला तरी शरण जावं लागतं अरे प्रपंच हा नाही का मुलांचे शिक्षण किती जरी त्यागी झाला आणि किती काही जरी झालं तर त्याला त्या वास्तवात गेल्याच्या नंतर सर्व जाणीवा होतात की नाही बघा होत्याच जाणीवा त्याला जाणीवा होतात अरे हे करायचं राहिले आणि मग जे संसारामध्ये दिन झालेली लोक आहेत त्यांच्या समोर हात पसरण्याची वेळ येते हात पसरण्याची वेळ आल्याच्या नंतर मग मनुष्य स्वतःचा धिक्कार करतो अरे मी परमार्थ करतोय परमार्थाला मी लागलोय परमार्थाच्या वाटेने मी निघालोय मला देव भेटला पाहिजे ह्या आशेने माझे पावलं चाललेले आहेत पण एक गोष्ट सांगू का हा संसार मला दुबळा करतोय संसार मला रोखतोय संसार माझे पाय ओढतोय काय करायला पाहिजे आणि देवा अरे ह्या संसारामध्ये आल्याच्या नंतर आम्ही काय तुला जन्म मागितला नाही बरोबर आम्ही या संसारामध्ये आलो आमच्या कर्म अकर्माने तू आम्हाला जन्माला घातलं ठीक आहे घातलं पण आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तू सहकार्य करणं गरजेचं आहे की नाही पण ज्या वेळेस तू संसाराला पाठवतो संसार ह्या मृत्यूलोकामध्ये ढकलून देतो तो नाही का ममई वंश तुझेच आम्ही अंश आहोत पण या ठिकाणी आल्याच्या नंतर दुर्बलता येते आमच्याकडं दुर्बलता येते अरे रोज आम्हाला प्रत्येक ठिकाणी नवं युद्ध करावं लागतं रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मनासोबत युद्ध करावं लागतं आणि जनासोबत युद्ध करावं लागतं आमचा प्रवास चालू आहे देवा अरे आम्ही हातबल झालेलो आहेत आता सहकार्य कर आणि तू जर आम्हाला सहकार्य केलं नाहीस तू आम्हाला दिन केलंयस अरे तुला जे देवपण आलंय ते कोणामुळे आलंय आम्ही भक्ती करतोय तुझी म्हणून तर तुला देवपणे की नाही बोल देवा बोल महाराजांचा हा संवाद चाललाय महाराजांचं हे भांडण चाललंय आणि महाराज बोलतायत जाब विचारतायत ज्या वेळेस परमार्थामध्ये आपण असू ना आणि आपला जर परमार्थ खरा असेल ना तर त्यावेळेस देवाला बोलण्याची ताकद आपल्याकडे येते देवाला बोलायचं इतर लोकांना बोलून काय फायदा हो काय फायदा तेच संसारामध्ये पूर्ण बुडालेले आहेत शेंडी सहित बुडालेले आहेत नाही का आणि आपण त्यांच्याशी संवाद करतोय आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल तर बस देवाशी आगाये सावळ्या सगुणा गुणनिधी नाम नारायणा आमची परिसावी विज्ञापना सांभाळे दिना पुलिया बहुया उदराचे कष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट तुमची चुकविले वाट करी वटवट या निमित्ते झालो पांगिला संसाराची अंधनी जाशी बोललेत महाराज खूप बोललेत याबद्दल बोललेत प्रार्थना करतायत अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती भय काप चित्ती भरला असे महाराज बोलतायत महाराज देवा अरे ह्या सर्व गोष्टी पण तू एक केलं तू ऐक आणि हे जे आम्हाला तू दिनपणा आणलास दिनाचंही दिन केलं जे संसारामध्ये आधीच दिन झालेले लोक आहेत त्यांच्या समोर आम्हाला तू हात पसरायला होतो ना हे जरा चुकीचं आहे देवा अरे तू केविलवाना केले अभंगाचं पहिलं चरण दिनाचा दिन
काय तुझे हिना शक्ती झाली से गेलो दिनाचा दिना गेलो दिनाचा काय तुझे हिना शक्ती झाली से काय तुझे हिना शक्ती झाली से तुमच्या हृदयापर्यंत हे भिडलं का नाही? भिडलं ना? मग जरा उत्स्फूर्तपणे कधीतरी टाळी पण वाजली पाहिजे. आपल्याला पटलं ना. पण काय आमचे एक महाराज होते, ते म्हणायचे मराठवाड्याच्या मातीचा गुण आहे की दात सुद्धा लोक अशी उत्स्फूर्तपणे देत नाहीत, ती पण राखूनच ठेवतात. नाही, पटलं की उत्स्फूर्तपणे. खरं तर हे रत्न आहेत आपल्या भागातले रत्न. सांगू, एक गुणवान तयार होण्यासाठी खूप साधना, खूप मेहनत असते. सहजासहजी घडत नसतो गुणवान, नसतो घडत. कीर्तन सोपं आहे. म्हणजे त्याच्यात 2 प्रकार आहेत. काही लय सोपं आहे काही लोकांना. ज्यांना नुसतं ऐकूनच सांगायचं आणि उड्याच मारायच्या त्यांच्यासाठी तर लय सोपं. नाही, बोलणं सोपं आहे. आपण शब्दाचं जंगल उभं करू शकतो. पण हा स्वर असतो, जसा अभंगाचा भाव नाही का, कागा केविलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती, तितक्याच तन्मयतेने आळवावं लागतं देवाला, तितक्याच करुणेने आळवावं लागतं. त्यांचा आवाज बसला पण तितक्याच तन्मयतेने आळवलं का नाही, भाव निर्माण केला. बोलतायत महाराज, कागा केविलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झाली शे दिसे. तो दाता म्हणून घेतो, समर्थ दाता म्हणून घेतो स्वतःला. तो सांगतो हे जग मी निर्मिलेलं आहे, नाही का, या जगाचा निर्माता मी. जसं तू हे जग निर्माण केलं, जसं तू आम्हाला निर्माण केलंस, अरे आम्हाला बळ देण्याची पण काहीतरी तयारी ठेव, आम्हाला बळ दे. कागा केविलवाना केलो दिनाचा दिन. अरे तू दिन वत्सल आहे, करुणा वत्सल आहे, भक्तांच्या संकटाला धावून येणार आहेस, मग आमच्यासाठी काय येत नाही? आम्ही तुला देवा दुसरं काही मागितलं नाही. अरे जे लोक आहेत की ज्यांनी तुला शिव्या दिल्यात, अस्खलित शिव्या दिल्यात, आणि 1 वेळा नाही 100 वेळा शिव्या दिल्यात, अशा लोकांना तू कैवल्याचं दान देतो. हा, आणि आम्ही तर तुझी भक्ती करतोय. ज्ञानोबाराय बोलतात बघा, हगा राजसुयागाच्या सभासती देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा दुर्वाक्य शतदा शब्दी निस्तेजिलाशी. 100 वेळा शिव्या दिल्या त्या शिशुपाळांनी तुला, ऐशी आहे शिशुपाळा आपण पेठाव दिला गोपाळा, आणि उत्तांचरणाच्या वाळा काय ध्रुवपदी चाड. अरे त्याने तुला 100 शिव्या दिल्या आणि तू त्याला मोक्ष दिलास रे. आम्ही तुला मोक्ष मागत नाही देवा, फक्त जीवन जगण्यासाठी जरा बळ मागतोय, बळ, दुसरं काय मागतोय तुला आम्ही. तो ध्रुव बाळ, किती त्याची भक्ती, 6 महिन्याची, बरं बालक ते आलं, ठीक आहे, त्याला काय कळत नव्हतं, पण तो कशासाठी आलता? फक्त पितेच्या मांडीवर बसण्यासाठी वनाला आलता. तो वनाला याची लागे ज्ञानोबराय बोलतात, बैसावया पित्याच्या ओसंगी, तो चंद्र सूर्यदिका परिसजगी श्लाघ्य केला. काय कळत नव्हतं त्याला, काय बोलता येत नव्हतं, पण त्याला मात्र तू आढळपद दिलं, ध्रुवपद दिलं. आणखी बोलतायत ज्ञानोबराय, त्याला बोलता येत नव्हतं. ज्यावेळेस तुझी मूर्ती बघितली, त्याने तुझं स्वरूप बघितलं ना, तो शांत झाला. पण तुला फार देवा उल्हास. अरे आमच्या इथं म्हणजे कंठ फुटण्याची वेळ आली तरी तू आम्हाला भेटायला तयार नाही, तरी तू बोलायला तयार नाही, आणि त्याला मात्र स्वतःचा शंख काय लावतो त्याच्या गालाला, त्याला बोलतं काय करतो. ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले, कपाल शंख शिवितले, आणि वेदाची मती ठेले तो लागला बोलो. ती वेदाची भाषा बोलू लागला. योन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण सर्वणत्वगादीन प्राणानां भगवते पुरुषाय तुभ्यम. ही वेदाची भाषा बोलू लागला तो. खरं तर त्याला तुझी स्तुती करायचीच नव्हती, तिथपर्यंत यायचंच नव्हतं. आढळपदी बाळ बैसविला धुरू, शिराचा सागर उपमन्यू.
काय कळत नव्हतं त्याला, पण त्याला आढळपदावर तू बसवलं. तसे आम्हाला काय आढळपद मिळावं, आम्हाला काय एखादं पद मिळावं अशी काहीच अपेक्षा नाही. आमचं निरपेक्षपणे काम सुरू आहे देवा, आणि तू मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला तुला वेळ नाही. अर्थात या संसारामध्ये पिचलोत रे देवा आम्ही. कागा केविलवाना केलो दिनाचा. अरे हे संसारामध्ये दिन झालेले लोक आहेत, अंशाच्या समोर आम्हाला हात पसरण्याची वेळ येते देवा. मात्र आता इथून पुढे धिक्कार करावा लागेल. आम्ही आतापर्यंत सहन केलं, अरे मागच्या भक्तांनी सुद्धा हे सहन केलं. महाराजांनी पाहिली पुराणे, धांडोळली दरुशने. बस आता एका पुराणाचा महाराजांनी धांडोळा घेतलाय. त्या पुराणामध्ये ज्या भक्त लोकांची स्थिती झाली ती देवासमोर मांडायला सुरुवात केली. बोलतायत खूप बोलतायत महाराज, खूप बोलतायत. महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. देवाला भांडायला सुरुवात केली. मला वाटतं आपल्या परिस्थितीत आपल्यावर एखादी आपत्ती आली तर इतरांना दोष देण्याचं काहीच कारण नाही, पण बऱ्याच वेळा असं वाटतं की ही विपत्ती जी आली, ही परिस्थिती ओढवली, हे आमच्या भावकीनेच केलं काय. नाही, भावकी कशाला करते, भावकी खोडसर असती, असू द्या नाही का, पण भावकी कशाला करे. पण आपण नेमकं त्याच्यावर बोट ठेवतो नाही का, हे माझ्या नातेवाईकांनी केलं, हे माझ्या जवळच्या लोकांनीच केलं, असं असू द्या. आपल्याला त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आपल्याला काही जरी विपत्ती आली तर देवाला जबाबदार धरायचं. देवा, अरे ही विपत्ती तुझ्यामुळं आली, तू आणलीस ही विपत्ती, आणि तू असं दिन करू नकोस. घेऊन ये हरिश्चंद्राचे वैभव, राज्य निष्ठुर निर्गुण, हरी तो निष्ठुर निर्गुण, हरी तो निष्ठुर निर्गुण, हरी तो निष्ठुर निर्गुण. नाही माया बहु कठिन, नाही माया बहु कठिन, हे लोक MD आहेत, पण आयुर्वेदाचार्यांनी पण ऑपरेशन छान केलं. MD आहेत, यांचं शिक्षण झालेलंच आहे नाही का, हे मास्टर आहेत त्याच्यातले, पण कधी कधी आयुर्वेदाचार्य पण असं सक्सेस करतात ऑपरेशन. घेऊन ये हरिश्चंद्राचे, हरी तो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नवे करी आण, कवने नाही केले ते. घेऊन ये हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे भाग्य सर्व, पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपिली. नळदमयंतीचा वियोग बिघडला त्यांचा, आईशे जाणे जग पुराणे ही बोलती. शिबिराजा चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती, तुळविले आणती तुळे मास तयाचे. कर्ण भिडता समरंगणी, बाणे व्यापियला रणी, मागशी पाडून तेथे दात तयाचे. आता मला इतका विस्तार करायला वेळ नाही, पण खूप विस्तार आहे याच्यामध्ये, खूप विस्तार आहे. महाराज बोलतात ह्या लोकांना, अरे तुला सर्व भावे हे शरण आले, तुझं भावे सर्व भजती, त्यांच्या संसार आहे स्थिती. जे तुला भावाने भसतात त्यांच्या संसाराची ही दुर्दशा करतोस तू. श्रीयाळाचे घरी धरणे मांडले मुरारी, मारिले करी त्याचे बाळ त्या हाती. हे सर्व केले देवा, तू सर्व केले. तू जरा ध्यानावर ये, जागा हो. आणि हे जे ह्या लोकांना संकट दिलेत ना, अरे तू सांगतोय ना की मी पतितांचा उद्धार करणार आहे, मी पतित पावन आहे नाही का. नामदेव महाराज तर छान बोलतात बघा, छान बोलतात. नामदेव महाराज म्हणतात, पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन नवेशी म्हणून जातो माघारा. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, काय धरू देवा तुझे कृपणाचे द्वार. अरे तू पतितांचा उद्धार करणार आहे, पावन करणार आहेस त्यांना, पण मला नाही वाटत तू आधी घेतो तुझं ब्रिद्ध जे नाही का, हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो माझी जशी भक्ती करतो तसा मी धावून जातो, असं तुझं म्हणणं आहे. नामदेव महाराजांनी पण ताशेरे ओढले, आणि याच्या पुढचे ताशेरे जनाबाईंनी ओढले बघा देवावरती. खूप बोलताय, धुंद झाला तुझा दरबार.
पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. बोलतायत सर्व. आणि महाराजांनी हा विस्तार पाहिला. पाठीमागे गेले महाराज, सर्व गोष्टीचं अवलोकन केलं. अरे जे जे तुझ्या भक्तीला लागले, जे जे तुझ्या भक्तीला लागले, त्यांच्या संसाराची स्थिती अशी केली तू. त्यांच्या संसाराची स्थिती अशी केली. विठ्ठल विठ्ठल. आता तर मला शंका येऊ लागली की तुझं दास्य करायचं की नाही करायचं. आता माझ्या मनामध्ये लाज उत्पन्न होते देवा, तुझं म्हणून घ्यायचं की नाही घ्यायचं. तुम्ही मला सांगा, एखाद्या नेत्याने जर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जर अन्याय केला नाही का, जे आलेत त्यांनाच द्यायचं, बाकीच्यांना नाही द्यायचं, जे जवळचे आहेत त्यांना तसंच ठेवायचं. मग जो निष्ठावंत कार्यकर्ता असतो त्याला जरा थोडंसं नाही का त्याचा स्वाभिमान दुखावतो, तो जागा होतो. अरे तुझ्यासाठी समर्पण केलंय, तुला काही मागं बघू दिलं नाही आम्ही, पाठीमागं पळतोय रात्रंदिवस. बरं स्वतःचं डिझेल टाकून नाही का, महाग झालंय तरी आमचं स्वतःचं डिझेल टाकून पळतोय आम्ही तुझ्या पाठी, मात्र तू लक्ष द्यायला तयार नाहीस. बोलतो का नाही. आणि हे बघ निर्वाणीची भाषा. आता जर तू लक्ष नाही दिलं तर पुढची पार्टी माझ्याकडे लक्ष देण्यासाठी तयार आहे. सर्व पदाचा त्याग करतून जातो बघ तिकडं. आता अशी कधीतरी भाषा येते की नाही सांगा, निष्ठावंत कार्यकर्त्याची येते का नाही. येते. तसंच देवाचं, तुझं दास्य तुझं करायचं आणि खायला दुसऱ्याला मागायचं. धिक झाले जिने माझे पंढरी राया, धिक झाले जिने माझे पंढरी राया, धिक झाले जिने माझे पंढरी राया, धिक झाले जिने माझे पंढरी राया. सेनाचे करू का मागो आवया, मागो आवया, धिक झाले जिने, धिक दिले माझे पंढरी राया. तुझे दास्य करू आणि का मागू खावया, धिग झाले जिने माझे पंढरी राया. काम तुझं करायचं, भक्ती तुझी करायची, नाम तुझं घ्यायचं आणि खाण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जायचं. कसं रे देवा. बोलतायत. आता मात्र माझ्या मनाला लाज वाटते तुझा दास म्हणून घेण्याची. दुसरं चरण. लाज वाट मना तुझा, लाज वाटे मना तुझा, मनविता, 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 लाज वाटे मना तुझा, Yeah.
वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिली सारखी. काय असतं बघा, कीर्तनाचं एक असं तंत्र आहे. आता तुम्हाला क्रिकेट चांगलं कळते, क्रिकेट बघणार आहेत तुम्ही. पहिल्या 15 ओव्हर अति महत्वाच्या असतात आणि पहिल्या 15 ओव्हर फासल्या की मग फिल्डिंगला तानातानी करावं लागतं. एक रन वाचवण्यासाठी फरफटावं लागते. आता हे काय फिल्डिंग कशी चालली आहे जोरात, म्हणजे पहिल्या 15 ओव्हर जरी फासल्या असल्या तरी नंतर आवळून घेतलं हे सर्व. विठाल विठाल लाज वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिली सारखी. देवा लाज वाटते मला. अरे तू द्रौपदीच्या बाबतीत पण हेच केलंस देवा, हेच केलं तू. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला हेच केलं. अरे ते पांडवांचं जीवन काय देवा, पाहते पांडव अखंड वनवासी, तुझं स्मरण करतायत रात्रंदिवस. पण तू अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. महाराज बोलतायत हे. अरे मी पुराणांतरी बघितलं देवा, पुराणांतरी बघितलं. ज्या वेळेस बाकीच्या भक्तांच्या चरित्राचं अवलोकन केलं त्यावेळेस मात्र तू त्यांना त्रास दिला. अरे ते विदुरजीचं चरित्र काय सांगते विदुरजीचं चरित्र बघा. महामंत्री पदावरती आहेत विदुरजी, महामंत्री पद. पण त्या दुर्योधनाने अपमानित केलं, बाहेर काढलं. तुम्हाला महामंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून सांगितलं, मान्य केलं. तुम्ही मला सांगा, एखाद्या महामंत्री पदावर त्याला सहज असं काढलं, किती दुःख होईल बरं. कुठला काय भ्रष्टाचार नाही, कुठलं काय कोणाची 5 पैशाची लाज नाही. फक्त प्रामाणिकपणे काम करणारा जो माणूस आहे आणि त्याला जर त्या पदावरून काढलं गेलं तर त्याचं मन, त्याच्या वेदना त्या मनाला किती होत्या, त्याला टोचणी लागते. कारण आपलं काही चुकलं नाही तरी सुद्धा त्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं. रात्रंदिवस तुझी भक्ती करतायत देवा विदुरजी, बस रात्रंदिवस त्यांना तळमळे तुझ्या भेटीची. अरे पण तू असा आहेस की तू दिन करतोस, दुर्बल करतो. तुझ्या भक्तीला लागलं की तू दुर्बल करतोस. तुझा हा स्वभाव देवा बरा नाही. महाराज बोलतायत बघा, महाराज बोलतायत. आणि मला वाटतं आपण हे आपल्या संसारामध्ये फार दुर्बल आहोत. बरोबर, किती जरी श्रीमंत मनुष्य झाला तर त्याचं काहीतरी दुःख असतं बघा, त्याचं काहीतरी. किती संपन्न असू द्या संसारामध्ये, किती संपन्न असू द्या, फार मोठा संसार असू द्या, फार मोठा संसार असू द्या, तिथं काहीतरी दुःख असतंच, काहीतरी टोचणी असतेच. माणूस बोलून दाखवत नाही, माणूस म्हणतोय की माझं सर्व संपन्न आहे, मी संपन्न आहे, पण नाही. हे जीवन जगत असताना दुःखाला सामोरं जावंच लागतं बघा. त्या सुरेश भटांचे 1-2 शब्द आहेत, म्हणजे त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. आयुष्यभर आपल्याला संसाराचे 2 हात करता करता बस इतका छळ होतो जगण्यामध्ये. आणि मग नंतरची भावना आहे बघा, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. हे जगणं काय असतं, जगणं. आज सुरुवात झाली, जरा कळायला सुरुवात झाली की प्रत्येक गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला झेलावी लागते. सहजासहजी काय मिळतं इथं सांगा मला, सहज काय मिळतं? सहज काही मिळत नाही. एखाद्याला सहज काही जरी प्राप्त झालं तर ते टिकणारं नसतं. काही असू द्या, सहज प्राप्त तर होतच नाही. आणि जरी एखाद्याला झालं तर ते फार काळ टिकणारं नसतं. आपल्याला 2 हात करावेच लागतात. आणि जोपर्यंत हे बघा, देवाचं सहकार्य तर आहे, तो करतोय आपल्याला, आपण मानतोय. पण मला वाटतं देवाचं सहकार्य घेण्याची गरज नाही. होईल तो भोग भोगीना आपुला, आता मी भार घालणार नाही.
रडणार कुठपर्यंत रडणार? आणि तू तरी कोणाचं सांत्वन करण्यासाठी येणार आहेस? बस आता मी ठरवलंय, होईल तो भोग भोगीना पुला, न घाली विठ्ठला भार तुझ. आता तुला भार घालणार नाही. मला माहिती आहे, पुराणांतरी बघितलंय मी. अरे ढांडोळलेली पुराणे दर्शन पाहिले, ह्या सर्वांचा अभ्यास केला. जे तुझ्या भक्तीला लागले तू त्यांना मात्र सहकार्य केलेलं नाही, सहकार्याची तुझी भावना नाही. पण आता हे आमचे संत आहेत, हे आम्हाला सहकार्य करतील. अरे पाठीमागं बघितलं काही संतांची वचनं, पण त्या संतांच्या वचनालाही तू देवा लाज आणली रे. अभंगाचं तिसरं लाजमी मागे संताची ओढे नातावी मागे मागे संताची ओढे नातावी मागे मागे संताची ओढे राधावी मागे संताची ओढे मन पिता दास मला मन पिता दास लाजविली मागे संतांची उत्तरे, कळो येते खरे तुझे एकावरणी. तू मागच्या जे संतांनी जे काय सांगितलं देवा, तू पतित पावनेस, पतितांचा उद्धार करणार आहेस, ते मात्र काही दिसून येत नाही. आणि हे सर्व बोलायला म्हणजे कोण भाग पाडते? तुला माझ्या बोलण्याचा राग येत असेल देवा. अरे तू ज्याच्यासाठी मला इथं पाठवले नाही का, जे काम करण्यासाठी पाठवले, तू का म्हणे ज्या वाटेने मला तू आता या ठिकाणी मी आलोय नाही का. महाराज बोलतात आणखी बघा की लौकिकापुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. या ठिकाणी मी आलो, ही माझी सेवा, माझा काही लौकिक व्हावं याच्यासाठी आलो नाही का, माझं काहीतरी नाव व्हावं याच्यासाठी मी आलो नाही. तू का म्हणे करी सांगितले काम, तुम्हा धर्म अधर्म ठावे देवा. तुम्हाला माहिती आहे आता देवा, हे काम करताना मला काय काय त्रास झाला नाही का. पत्नी अन्न करता गेली, मुलगा गेला देवा माझा, सांगू. अरे मान प्रतिष्ठा सर्व धुळीच मिळालं. लोकांनी नको नको ते आरोप केले. धर्माच्या ठेकेदारांनी बस धर्म बुडवतोय म्हणून आवई उठवली. काही लोकांना नाही सहन झालं, खूप आघात केले त्यांनी. ज्यावेळेस लोहगावला गेलो कीर्तनासाठी, माझं आवडीचं गाव देवा ते, त्या ठिकाणी मी कीर्तनाला सतत जायचो. पण
तिथल्या लोकांना मी भक्तीला का लावतोय? रात्रंदिवस ते लोक वेडे होऊन माझ्यासाठी येत आहेत, भजन करतायत. त्यांच्या घरच्यांना ते सहन झालं नाही आणि उकळतं पाणी माझ्या अंगावर ते टाकलं देवा. झळ माझी काया लागला नवा, हे बोलावं लागलं देवा. हे कशासाठी सहन केलं? फक्त तू मला पाठवलं ना, तू मला पाठवलं ना. तू सांगितलं चोख काम करा, ते चोख काम करण्यासाठी आम्ही आलो. आम्ही कधी तक्रार केली नाही देवा, कधी तक्रार केली नाही. तू सांगितलं ना, बस काम करायचं. मंबाजी भांडण झालं, रामेश्वर शास्त्री, अरे ज्या गाथेसाठी माझं अख्खं आयुष्य मी पणाला लावलं, ती गाथा बुडवल्या गेली देवा, गाथा बुडवल्या गेली. आणि ज्यावेळेस गाथा बुडवली, मी 13 दिवसाचं निश्चक्र मांडलं, उपोषण मांडलं, तुझी आळवणी केली, तुझा धावा केला. एका गोष्टीचा खेद वाटत होता की अरे संसार बुडलाय माझा, संसार जाळलाय, संसार जाळून मी अंगणात बसलोय आणि आता गाथा पण माझी बुडाली. याचं दुःख वाटलं. मी माझ्या पत्नीला काय सांगू? तिला सांगितलं होतं की बस मला तू गाथेला समर्पित कर, मला तू देवाला समर्पित कर, संसार तू तुझा बघ, असं सांगितलं. आणि उद्या जर मी घरी गेलो आणि सांगितलं महाराज गाथा कुठे, आणि मला जर काही उत्तर देता नाही आलं देवा, तर तू माझा किती अपमान आहे, किती अपमान आहे. माझी गाथा बुडवली. बाकी संसारामधले जे आघात झालेत देवा, त्याचं मला काही वाटलं नाही. मी माझ्या छातीवर ते झेललेत आघात, माझं मन घट्ट केलं देवा मी, पण गाथा बुडवली आणि माझं हृदय फाटलं देवा, हृदय तुटलं माझं. कारण गाथा हे माझं सर्वस्व आहे. खरंच गाथा जर त्यावेळेस महाराजांनी ते अनुष्ठान मांडलं नसतं, गाथा वर आली नसती, तर मला वाटतं आपल्या उत्तराची दिशा आपल्याला कधीच सापडली नसती. महाराजांनी आपल्यासाठीच अनुष्ठान केलं. महाराज इथं आले ते कशासाठी आले? उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी बोलले, हो ऋषी बोलले, पण जगद्गुरु तुकोबाराय वागले. तुम्हाला आणखी सांगू का? ऋषी फक्त बोलले. 60,000 वर्षाची तपश्चर्या भोगासाठी दावणीला लावणारे महाराष्ट्रातल्या, म्हणजे अर्थात या भारतभूमीचे ऋषी आहेत, पण ह्या महाराष्ट्रातले संत आहेत की अंगामध्ये पाटव्य शक्ती आहे, भोग भोगण्याची ताकद आहे, पण जाई होतो माते न करी सायास. हा आदर्श आहे आपला, हा आदर्श. आम्हाला ऋषी मुनीचं कधी कौतुक वाटलंच नाही, कधीच वाटलं नाही, आणि वाटण्याचं काही कारणच नाही. आम्हाला कौतुक वाटतं ते आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं. जीवन घडवलं महाराजांनी, विकसित केलं जीवन, त्या जीवनाचा स्वाभिमान वाटावा असं ते जीवन आहे. बघा, आपण सुरुवातीला उपोद्घातात बोललो, काही पाठ केली संतांची उत्तरे, इथून जीवनाची सुरुवात झाली. जेमतेम आपल्यासारखंच आहे. साधक संतांनी सिद्ध संत असतात बघा. ज्ञानोबाराय हे सिद्ध संत आहेत. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव, हे ज्ञानोबारायांचं जीवन आहे. ज्ञानोबारायांचं जीवन तर आम्ही ज्ञानोबारायांना समर्पित आहेत. आमचं जीवन ज्ञानोबारायांच्या चरणी अखंड समर्पित आहे. प्रश्न त्याचा नाही, तुलना करण्याचा प्रश्न नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आम्हाला खुणावते, आणखी जवळचं वाटतंय, कारण हे साधक संत आहेत. ज्ञानोबारा हे सिद्ध संत आहेत. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी करतो मान्यता करून सर्व शक्ती आहेत बरं का, पण तुकोबारायांनी हे सर्व सिद्ध केले. आणि हे सिद्ध करण्यासाठी देहू गावात एका भल्या मोठ्या महालात राहिले नाहीत महाराज. रोज उठायचे, घोरडेश्वरवर जायचे, भंडाऱ्यावर जायचे, भामचंद्रावर जायचे कशासाठी? फक्त आपल्यासाठी ना, आपल्यासाठी जायचे. एक गोष्ट आहे, बस आपण तुकोबारायांच्या अनुयायी म्हणून घेऊ तर एक गोष्ट करायची. आज वसंत पंचमीचा हा संकल्प करायचा आहे की माझ्या जीवनामध्ये, अर्थात जो दिवस येईल रोजचा, त्या दिवसामध्ये मी एक तरी अभंग वाचेल तरच झोपल. संकल्प करा. आणि हा संकल्प आपल्याला तारणारा संकल्प आहे, आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणारा संकल्प आहे, आपल्याला दिशा देणारा संकल्प आहे. मी आता हे बोललो, हे माझं वाक्य सहज घेऊ नका बरं. संकल्प करा, नक्की करा संकल्प. म्हणजे आज उठताना संकल्प करा की नाही, मला एक अभंग वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. संकल्पच करा. नक्की आपल्याला जिथं जिथं आपण संसारामध्ये अडू, खाच खळगे येतील, अनंत अडचणी येतील, प्रत्येक अडचणीला तोंड देण्याची ताकद म्हणजे गाथा आहे. आपल्याला ऊर्जा देणार आहे, ऊर्जा स्रोत म्हणजे गाथा आहे. आणि त्याचं वाचन करायचं, त्याचं पुण्यपावन वाचन केल्याच्या नंतर हे तुकोबारायांचं, म्हणजे अर्थात ते गाथ्याचं वाचन म्हणजे एखाद्या पुस्तकाचं वाचन नाही, तर ते तुकोबारायांच्या हृदयाचं वाचन आहे बघा. हृदयाचं वाचन आहे, आणि त्या हृदयाचं आपण वाचन करायचं. हृदयाचं वाचन केल्याच्या नंतर महाराज आपल्यावर कृपा करतील. आणि आपली नाही तेवढी अपेक्षा की महाराजांसारखंच आम्हाला विमान यावं, पण एक गोष्ट आहे, महाराज जरी आम्हाला देवाचं विमान आलं नाही तरी चालेल, पण आमच्या अंतकाळाला मात्र तुम्ही या.
तुम्ही या. तुमच्या विनेचा झंकार शेवटच्या श्वासाला आम्हाला ऐकू द्या. तुमचा जो टाळ आहे नाही का, दगडाचे टाळ, त्या टाळाचा झंकार आम्हाला शेवटच्या आमच्या श्वासाला ऐकू द्या. आज ह्या ठिकाणी हा संकल्प करायचा आणि आपल्या शिवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जी उरले पाईक. पण एक गोष्ट सांगतो आणखी बरं का, हे सर्व जो विस्तार झाला अभंगाचा, आपण सर्व अभंगाची भावभूमिका बघितली. पहिल्या चरणात काय सांगतात, दुसऱ्या चरणात काय सांगतात, तिसऱ्या चरणात काय सांगतात, याचा विस्तार न करता आपण ही समग्र भूमिका बघितली की महाराजांच्या काय भूमिका आहे त्याच्याबद्दल. हा देव, जे देवाने मला पाठवलं इथपर्यंत नाही का, हे कोण बोलतंय तर देवच मला बोलतोय, देवच मला बोलवतो करतोय. बरोबर का, 10:30 वाजून गेलेत म्हणून थोडीशी घाई करतोय मी. देवच मला बोलवतोय. हे कोण आहे, ही प्रसादाची वाणी, ही देवाचीच वाणी आहे. अशाच आशयाचा पूर्ण भाव महाराजांनी अभंगाद्वारे ओतला. अर्थात तो भाव तो आपल्याही अंतःकरणामध्ये उतरावा आणि आपणही महाराजांचं जसं अंतःकरण झालं, सद्गदित झालं, देवाच्या बद्दलचं अंतःकरण सद्गदित झालं, तसंच आपलं हे अंतःकरण सद्गदित व्हावं. अर्थात त्या देव भेटीची आमचा संसार आम्हाला देण करू नको, आम्हाला दुबळं करू नको, स्वाभिमानाने जीवन जगण्याची आम्हाला संधी दे. हाच संदेश आजच्या कीर्तनातून व्यक्त करायचा आहे आणि आपल्या शिवेला विराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली